नमस्कार शेतकरी मित्रांनो, रोपवाटिकेतील संपूर्ण व्यवस्थापन यावरती आपण आज व्हिडिओ बनवत आहोत। आणि होय, मागील 10-12 दिवसापासून बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे फोन येत आहेत का आम्ही मागील 4-5 वर्षापासून तुम्ही जे व्यवस्थापन रोपवाटिकेतलं सांगतात आणि त्याच प्रमाणे आपण रोपवाटिका तयार करतो आणि तयार केलेल्या रोपवाटिकेचं व्यवस्थापन सुद्धा मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांच्या सांगण्यानुसार करतो। आणि त्याचे परिणाम असे की आपलं 2 किलो 2.5 किलो यामध्ये 1 एकर रान लागतं। या वर्षी सुद्धा आम्हाला आपलं जे व्यवस्थापन आहे तेच व्यवस्थापन फॉलो करायचं आहे। आणि मग ह्याच अनुषंगाने काही जे तरुण प्रगतशील शेतकरी आहे की दादा यावरती एक व्हिडिओ झाला पाहिजे, तेच ऐकून आपण आजचा हा व्हिडिओ तयार करत आहोत। तर शेतकरी बंधूंनो, सरासरी 2 ते 3 किलोच्या दरम्यान 1 एकर 2 ते 3 किलो बियाण्यामध्ये 1 एकर क्षेत्राची लागवड ही होत असते। मग हे सर्व होत असताना सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आपणास रोपं टाकायची आहे। रोपं टाकताना पावसाचा अंदाज घेऊन आपल्याला ही रोपवाटिका तयार करायची आहे। रोपवाटिकेसाठी जी जागा आपण निवडणार आहोत ती जागा ज्या क्षेत्रामध्ये ज्या विभागात आपण कांदे लावणार आहोत त्या क्षेत्रातीलच माथ्यावरचं रान आणि त्या रानाला थोडासा सूक्ष्म ढाळ असणारं रान आणि थोडंसं टाळूवरचं रान आपल्याला निवडायचंय। रान जर जास्त भुसभुशीत असेल आणि आज कालपासून जी थुई पाऊस सुरू आहे असा जर पाऊस 4-5 दिवस 8 दिवस जर लटकून राहिला तर रोप कोलमडण्याची मरण्याची भीती जास्त असते। तसेच पोकळ रानामध्ये बियाणं खोल जाऊन या ठिकाणी बियाण्याच्या उगवण क्षमतेवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो। म्हणून रानाला सूक्ष्म ढाळ असणारं रान, माथ्यावरचं रान आणि रानाला थोडी टाळू म्हणजे लोडलेलं रान जर असेल तर योग्य प्रकारे त्या बियाण्याचा उतार हा होत असतो। मग त्याच अनुषंगाने जर आपल्याला रोप बी हे जर हाताने राहळून टाकायचं असेल तर 4 किलो जर आपण बियाणं घेतलं तर 4 किलो बियाण्यामध्ये सरासरी 5 गुंठे क्षेत्र हे सरासरी हाताने राहळून हे होत असतं। जर गह्या घेऊन आपण जर रोप टाकलं तर सरासरी 6, 6.5, 7 गुंठे आपल्याला हे जे रोप आहे हे गादी वाफ्यावर टाकायचं आहे। आणि ते गादी वाफ्याची रुंदी सरासरी 3.5 फूट ते 4 फूट आणि लांबी 10 ते 12 फूट याप्रमाणे आपणास ठेवायची आहे। आणि त्या गादी वाफ्याची जी उंची आहे ती उंची सरासरी 6 इंच 7 इंच 8 इंचापर्यंत आपल्याला त्या गादी वाफ्याची उंची ठेवायची आहे। आणि 2 गादी वाफ्यातील जी ओघळी तयार होणार आहे म्हणजे 2 गादी वाफ्यातील अंतर जे आहे सरासरी 1 फुटाच्या आसपास हे 2 गादी वाफ्यातील हे अंतर राहणार आहे। तर ही गोष्ट आपल्या लक्षात आली। हाताने जर राळून म्हणजे फुकून जर रोप टाकलं तर 4 किलो मध्ये 5 गुंठे क्षेत्र होतं। गही घेऊन जर रोप टाकलं सरासरी 6 गुंठ्याच्या आसपास क्षेत्र हे 4 किलो मध्ये होतं। आणि जर आपण जे हाताने ओढायचे पेरणी यंत्र असेल किंवा छोट्या ट्रॅक्टरची पेरणी यंत्र असेल याने जर आपण रोपाची पेरणी करणार असाल, बियाण्याची पेरणी करणार असाल तर सरासरी 4 किलो मध्ये 7 गुंठे क्षेत्र हे पडत असतं। आता यामध्ये पहिला मुद्दा येतो बियाण्याची निवड। ज्या कंपन्यांचं बियाणं आपण नेहमी वापरतात किंवा ते बियाणं त्या कंपन्या विश्वासास पात्र असतील, ज्या कंपन्यांचं स्वतःचं बीजोत्पादनाचे प्रोग्राम असतील, स्वतःचं प्रोडक्शन असेल, अशाच कंपन्यांचं बियाणं आपल्याला आपल्या विश्वसनीय कृषी सेवा केंद्रातून या ठिकाणी ते खरेदी करायचं आहे की जेणेकरून ती कंपनी आणि ती संस्था ती त्या विश्वासास पात्र असली पाहिजे। बियाण्याची निवड केल्यानंतर त्या बियाण्यास पहिले प्रथम आपल्याला बियाणं टाकण्यापूर्वी बीज प्रक्रिया करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण 2 प्रकारच्या बीज प्रक्रिया ह्या कांदा बियाण्यास सांगत असतो। आणि त्यामध्ये पहिली जी बीज प्रक्रिया येते ती रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक जर्मिनेटरची बीज प्रक्रिया। यामध्ये आपण शिफारस जी करतो रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची, यामध्ये वार्डन जर आपणास मिळालं नाही तर आपणास कॅस्किड नावाचं औषध या ठिकाणी वापरायचं आहे। ह्या दोन्हीपैकी एक औषध किंवा ते जर नाही मिळालं तर GSPचं PCT म्हणजे या ठिकाणी आपण 3 पर्याय तुम्हाला बुरशीनाशक कीटकनाशकाचे आपण सुचवलेले आहे। या तिन्हीपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे, वार्डन, कॅस्किड किंवा PCT आणि जोडीला वापरायचा आहे जर्मिनेटर। ज्याप्रमाणे आपल्याला पहिली बीज प्रक्रिया करायची आहे। ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर 1 तासाने आपण जीवाणू संवर्धन ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासची बीज प्रक्रिया करणार आहोत। आणि ती बीज प्रक्रिया झाल्यानंतर 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास
ते बियाणं सावलीत अडकून त्या बियाण्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे। आता यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याचं म्हणणं असं येतं का बीज प्रक्रिया केल्यानंतर ते पेरण्यास टाकण्यास अवघड जात नाही, उलट बीज प्रक्रिया केल्यानंतर त्या बियाणं काही अंशी त्या प्रक्रियायुक्त जे औषध आहे त्यातलं पाणी पितात आणि त्या बियाण्याचं वजन वाढतं, परिणामी ते टाकण्यास आणि पेरण्यास सोपं जातं। अडचण केव्हा येते, ज्यावेळेस आपण निव्वळ कोरड्या पावडरी ज्यावेळेस त्या बियाण्यास चोळतो त्यावेळेस ते पेरणी यंत्रातून ज्या पद्धतीनं बोळल्या जायला पाहिजे त्याप्रमाणे ते बोळल्या जात नाही, म्हणून अडचणी येतात। पुन्हा एकदा सांगतो, जर आपण लिक्विड औषधाची बीज प्रक्रिया पेरण्याच्या अगोदर 1 तास अर्धा तास ह्या जर प्रक्रिया आपण जर केल्या, उलट रोप टाकण्यास पेरण्यास हे सोपं जाणार आहे। आता हे सर्व करत असताना एक दुसरा प्रश्न शेतकरी बांधवांचा येतो की ती तयार झालेलं जे रान आहे त्या रानामध्ये रोपास खायला काय टाकावे। होय, तर जर आपण हाताने गही घेऊन किंवा हाताने फुकून राहळून जर आपण रोप टाकणार असाल तर बियाणं टाकण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी खताची मात्रा त्या रोपास द्यायची आहे। तर ती कुठली, यामध्ये आपण टाकणार आहोत एक सरासरी 5 ते 7 गुंठे जर क्षेत्र असेल तर ही जी गुणी दिसते आहे ही आहे ग्रोप्लस सिंगल सुपर फॉस्फेट। हे बघा शेतकरी बंधूंनो, मी जी खताची शिफारस आणि ज्या बीज प्रक्रियेच्या औषधांची शिफारस या ठिकाणी करत आहोत ती काय ही शिफारस ह्या वर्षीची नाही, मागील 5, 6, 7 वर्षापासून आपण या पद्धतीनं जात आहोत आणि त्याचे खूप चांगले परिणाम आपणास मिळवायचे आहे। तेव्हा हा व्हिडिओ आपणास पूर्ण काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तंतोतंत पालन या ठिकाणी आपणास करायचं आहे। याचा खूप चांगला फायदा, खूप चांगले परिणाम आपणास या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे। तर हाताने जर रोप टाकणार असेल तर पेरणीपूर्वी रोप टाकण्यापूर्वी खत टाकायचं आहे आणि जर पेरणी करणार असाल तर पेरणी झाल्यानंतर वरून आपल्याला या खताची मात्रा द्यायची आहे, तदनंतर पाणी लावायचं आहे। पेरणीपूर्वी जर आपण खत टाकली तर ती त्या पेरणी यंत्राने ती गोळा होतील आणि जो एकाच ठिकाणी किंवा ठराविक भागात ती खत गोळा झाल्यामुळे त्याचा जो पाहिजे तो अपेक्षित परिणाम या ठिकाणी आपणास मिळणार नाही। मग सरासरी 5 ते 7 गुंठ्यासाठी ग्रोप्लस सिंगल सुपर फॉस्फेट कोरोमंडलची का यामध्ये आपल्याला झिंक, बोरॉन, सल्फर, फॉस्फरस आणि कॅल्शियम ही 5 अन्नद्रव्ये मिळणार आहे। तर सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला ग्रोमरचंच वापरायचं आहे। वाटलंच तर तुमची जर 10-12 गुंठे 15 गुंठे रोपवाटिका असेल तर तुम्ही 5 गुंठ्या 7 गुंठ्यासाठी मी सांगतो या पद्धतीनं रोपवाटिका तयार करा आणि बाकीची तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा। ज्यावेळेस 50-55 दिवसाचं रोप होईल त्यावेळेस मी सांगितलेली गोष्ट आपल्या लक्षात येईल। तर हे वापरायचं आहे आपल्याला 50 किलो। सल्फर मिलचं फर्टिस हे सरासरी 3 किलो आपल्याला 5 ते 7 गुंठ्यासाठी घ्यायचं आहे। यार्कर हे कीटकनाशक आहे, यामुळे आपल्या जमिनीत असणाऱ्या हानिकारक ज्या किडी आहे ज्यामध्ये हुमणी, वाळवी आणि सूत्रकृमी यासारख्या किडींचं नियंत्रण यार्कर पासून आपल्याला मिळणार आहोत। तर ते वापरतोय आपण 3 किलो। गुगली वापरतोय आपण 2.5 ते 3 किलो। हा झाला रोप टाकण्यापूर्वी किंवा रोप पेरल्यानंतर टाकायचा पहिल्या खताचा डोस, पहिली खताची मात्रा। त्यानंतर पुढचं जे काम येतं आपलं, बरेचसे शेतकरी बीजनाशकाचा वापर या ठिकाणी कांदा रोपास कांदा बियास करताना दिसतात। परंतु शेतकरी बांधवांनो, मी आपणास सांगू इच्छितो की 2001 पासून मी कांद्याच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी काय काय गोष्टी करता येतील याचा बारकाईने अभ्यास करत आहे आणि मग त्याचे निरीक्षण नोंदवत असतो। तर एक अशी गोष्ट पाहण्यास येते की ज्या वेळेस आपण रोप टाकल्यानंतर किंवा रोप पेरल्यानंतर बीजनाशकाचा वापर ज्यावेळेस करतो त्यावेळेस 20% बियाण्याची उगवण क्षमता ही कमी झालेली आपणास पाहावयास मिळते। तेव्हा बीजनाशकाचा वापर आपण आपल्या पातळीवर करावा। आमची जी शिफारस आहे ती शिफारस सरासरी रोप हे 10 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर किंवा 15 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर तण 2-2 पानावर असतानाच आपल्याला या ठिकाणी तणनाशकाचा गवत उतरल्यानंतर या ठिकाणी वापर करायचा आहे। मग त्यामध्ये कुठलं तर ऑक्झिगार्ड आपण या ठिकाणी 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml, विलहॅक 10% वालं की ज्यामध्ये क्युझिलोपॉप हा 10% आहे, हे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml आणि ऑल क्लिअर 1 लिटर पाण्यासाठी 1 ml याप्रमाणे आपण घेणार आहोत। आता यामध्ये
तणनाशकामध्ये चिलेटेड झिंक किंवा झिंक ऑक्साईड किंवा विद्राव्य स्वरूपातलं ह्युमिक घेणारे बरेचसे शेतकरी आहे, त्याचाही वापर आपण करू शकतो आणि त्याचेही परिणाम या ठिकाणी चांगले मिळालेले आहे। याच्यानंतर आपल्याला आता काही वेळेस तणनाशक मारण्यापूर्वी किंवा तणनाशक मारल्यानंतर वातावरणाची परिस्थिती बघून आपल्याला एका बुरशीनाशक, कीटकनाशक आणि एखाद्या संजीवकाची या ठिकाणी किंवा ह्युमिकची फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। तर त्यामध्ये आपण विजमा किंवा मिराडॉर किंवा सिग्नम याचा वापर करू शकतो। जोडीला मार्शल किंवा बिल्बो आणि जोडीला रूटमॅक्स याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। तर आता आपण तणनाशक आणि पहिली फवारणी या ठिकाणी बघितली। याच्यानंतरचा विषय असा येतो, तणनाशक मारून सुद्धा 2%, 5%, 10% काही तण ही डोळ्यांनी दिसतात, त्याची आपल्याला त्या रोपांची चिमटणी करावी लागते। ती चिमटणी झाल्यानंतर एक थोडासा हलकासा खताचा डोस या ठिकाणी आपणास द्यावायचा आहे। आता यात व्हिडिओ पाहणारे आमचे काही शेतकरी असे, तुम्ही इथे तर गोण्या उभ्या केल्या आहे आणि मग 5 ते 7 गुंठ्यासाठी या गोण्या आपल्याला कशा वापरताय? गोण्या ह्या औपचारिक स्वरूपात आपण या ठिकाणी फक्त उभ्या केलेल्या आहे। मी ती किती वापरायची ते व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करत आहोत, त्याच प्रमाणात ही खतं आपल्याला या ठिकाणी वापरायची। आता उदाहरणार्थ 5 गुंठे क्षेत्र असेल तर आपल्याला 14-35-14 प्रति गुंठ्यासाठी 2 किलो चिमटणी नंतर आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्या जोडीला टेक्नोझेड सरासरी 2 किलो आपल्याला या ठिकाणी 5 ते 7 गुंठ्यासाठी घ्यायचं आहे। मायक्रोफर्ट हे सुद्धा आपल्याला 1 गुंठ्यासाठी 2 किलो या प्रमाणात घ्यायचं आहे। परत एकदा सांगतो, 5 ते 7 गुंठे आपलं क्षेत्र आहे, म्हणजे एक पहिले बियाणं आहे आणि त्या एक पहिले बियाण्याला चिमटणी नंतर आपण खत टाकत आहोत। त्यामध्ये 14-35-14 आपलं 10 किलो येणार आहे। टेक्नोझेड हे आपलं 2 किलो येणार आहे आणि मायक्रोफर्ट हे आपलं 10 किलो येणार आहे। अशा पद्धतीने चिमटणीपर्यंत आपण आलेलो आहोत। आणि मग चिमटणी झाल्यानंतर चिमटणीचं खत व्यवस्थापन झाल्यानंतर पुन्हा एक फवारणी बुरशीनाशक, कीटकनाशकाची आपल्याला या ठिकाणी करायची आहे। त्यामध्ये आपण देत आहोत कॅल्विन 1 लिटर पाण्यासाठी 3 ते 4 ml, सोलोमन 1 लिटर पाण्यासाठी 1 ml, डोस सुपर 1 लिटर पाण्यासाठी 3 ml आणि विल्टन म्हणजे कॅप्टन प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 3 ग्रॅम। अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो 2 फवारण्या, एक तणनाशकाची एक फवारणी आणि बीज प्रक्रिया, तदनंतर खताच्या थोड्याशा 2 शिफारसी आपण या ठिकाणी केलेल्या आहे। आपलं एक रोप टाकण्यापूर्वी आणि दुसरी जी आहे चिमटल्यानंतर। पुन्हा एकदा सांगतो, गोण्या हे औपचारिक स्वरूपात इथं उभ्या केलेल्या आहे आणि 5 ते 7 गुंठ्याला किती प्रमाणात खत टाकायचं आहे ते व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे। या पद्धतीने तंतोतंत जर आपण व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच 2, 2.5, 3 किलो मध्ये आपलं रान या ठिकाणी लागू शकतं। सशक्त आणि जोमदार रोप तयार करून देण्याची जबाबदारी आमची राहील। योग्य व्यवस्थापनातूनच अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपल्याला या ठिकाणी वाटचाल करायची आहे। आणि होय, 250 क्विंटलचा उत्पादनाचा आकडा गाठण्यासाठी या ज्या सर्व व्हिडिओची शृंखला आपण मागील महिन्यापासून राबवत आहोत, ती शृंखला आपण कंटिन्यू पुढे घेऊन जाणार आहोत। त्यातीलच एक भाग रोपवाटिकेतील 50 ते 55 दिवसातील संपूर्ण व्यवस्थापनाचा हा व्हिडिओ आज आम्ही आपल्यासाठी प्रसारित करत आहोत। तेव्हा शेतकरी मित्रांनो, मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राइब करायचं आहे। याचं कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही।